आज आम्ही गेलतो दसरा मेळाव्याला आणि अशा दसरा मेळाव्याला की जिथं जात नावाचा विषयच येत नाही. आणि आता कुठं गेलतो ते सांगतो तुम्हाला ब्लॉग मध्ये. तर नमस्कार मित्रांनो, मी अमर आंधळे, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. सकाळी सकाळी आम्ही निघालो होतो आज सावरगावला. जाता जाता आपल्याला गडी दिसले आणि ते पण निघाले होते दसरा मेळाव्याला. त्यांना टाटा बाय बाय करूचतो आम्ही पोहोचलो सावरगाव मध्ये. आता गाड्या जरा जास्त लांबच लावल्या होत्या त्यामुळे गर्दी पण जास्तच होणार होती. मग काय आम्ही गेलो त्यावेळेस एवढं काय पब्लिक नव्हतं. मग पंकजा ताईंचं हेलिकॉप्टर आलं. मग काय आपल्या बाबांची एनर्जी कस काय बघा बरं. मुंडे साहेबांच्या गाण्यावर बाबांचा डान्स मात्र एक नंबर चालला होता. तिथून पुढे गेल्यानंतर आपल्याला सगळे मित्र भेटले. मग काय त्यांनी पण नाचायला चालू केलं ना. मग नंतर पंकजा ताईंचं आगमन झालं. पंकजा ताईंचा रुबाब मात्र एक नंबर होता बरं का. शेवटी लेख मुंडे साहेबांची आहे ना. पुढे गेल्याच्या नंतर आपल्याला जीवाभावाची लोक भेटले. त्याच्यानंतर झाली आपल्या धनुभाऊंची एंट्री. मग काय डीएम बॉस म्हणजे विशेष नाही. सगळ्यांच्या हातात हात देणं शक्य नव्हतं त्यामुळे जेवढ्यांना जमतंय तेवढ्यांच्या हातात हात तर 100% दिला. आणि हे मित्र डायरेक्ट आलते बारामतीतून. ते पण मला माहित नव्हतं पण त्यांनी सांगितल्याच्या नंतर मला समजलं. मग काय ह्यो भाऊ तर काय डायरेक्ट वर जाऊनच झेंडा हातात धरला. अशा प्रकारे सगळा दसरा मेळावा पार पाडला. तर मित्रांनो तुम्ही समजत असताल की इथं काय सगळेच ओबीसी वाले येत. तसं काहीच नाही, कारण आम्ही सगळे 7-8 जण गेलो होतो आणि त्यातले निम्मे तर मराठा समाजाचे होते. लोक दसरा मेळाव्याला जाती धर्मासाठी नाही तर भगवान बाबांसाठी जातात.